हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया चालू घडामोडी. पण चालू घडामोडी पाहण्याच्या अगोदर रिक्वेस्ट, आपल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींना या चॅनलची लिंक शेअर करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहूयात पहिला प्रश्न. सध्या 2024 मध्ये महाराष्ट्र राज्याचे कितवे महिला धोरण राबवण्यात येत आहे? तो उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चौथे महिला धोरण सध्या महाराष्ट्राचे राबवण्यात येत आहे. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. नुकताच घोषित झालेला 2023 चा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार स्वाती नाईक यांना देण्यात आला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या कितव्या भारतीय महिला ठरल्या आहेत? कितव्या भारतीय ठरल्या आहेत? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तिसऱ्या त्या ठिकाणी भारतीय ठरलेल्या आहेत. कोण? स्वाती नाईक. कोणता पुरस्कार मिळवणाऱ्या? 2023 चा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील पहिले क्लोन केलेल्या गीर गायीच्या वासराचे नाव डॅश डॅश असे ठेवण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 गंगा असं याचं उत्तर आहे. ठीक आहे. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय गौरव पर्यटन रेल्वे कोणत्या दोन देशादरम्यान धावणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान ही रेल्वे धावणार आहे. ठीक आहे. भारत गौरव पर्यटन रेल्वे भारत व नेपाळ यांच्या दरम्यान धावणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता देश नुकताच नाटो या संघटनेचा सदस्य झाला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्वीडन हा देश नाटो या संघटनेचा सदस्य झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फ्रान्स हा देश आहे ज्या देशानं गर्भपाताला घटनात्मक अधिकाराचा दर्जा दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच कोणत्या संगीतकाराला लक्ष्मी नारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्यारेलाल शर्मा. कोणता पुरस्कार? लक्ष्मी नारायण आंतरराष्ट्रीय पुरस्कार ठरलेला आहे. ठीक आहे. पाहूयात पुढचा क्वेश्चन. जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स रिपोर्ट 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे किंवा भारताचा क्रमांक किती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 38वा क्रमांक आहे. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना अलीकडेच बातम्यामध्ये दिसली. हा कोणत्या राज्याचा उपक्रम आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उत्तर प्रदेश राज्याची ही योजना आहे. कोणती? मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना. पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन आणि शेवटचा क्वेश्चन. अलीकडेच कोणत्या बँकेने बेस्ट टेक्नॉलॉजी बँक ऑफ द इयर हा किताब पटकावला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दक्षिण भारतीय बँक या बँकेने या वर्षीचा बेस्ट टेक्नॉलॉजी बँक ऑफ द इयर हा किताब किंवा हा पुरस्कार पटकावलेला आहे. पुढे एक क्वेश्चन मी तुम्हाला विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय. येत असेल तर पाहूयात किती लोकांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. बघा, वज्रप्रहार हा भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त सराव आहे किंवा संयुक्त युद्ध सराव आहे? पर्याय 1 अमेरिका, पर्याय 2 म्यानमार, पर्याय 3 बांगलादेश, पर्याय 4 नेपाळ. वज्रप्रहार युद्ध सराव. तर या ठिकाणी तुम्ही मला याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्या आणि मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओच्या सुरुवातीला देणार आहे. तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.